दरम्यान खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलाय असं सुधाकर बडगुजर म्हणाले। त्याचबरोबर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं। नाही, त्या ज्या अडचणी आल्या विरोधक म्हणून त्यांनी माझ्यावर केल्या साहजिक आहे, मी समजू शकतो, पण मी त्याला फेस केलं ना। मी त्यावेळी पडून तर नाही गेलो ना। कायदेशीर बाबीने ते प्रश्न सोडवलेत ना, त्याच्यामध्ये मी त्याच्यातनं बाहेर पडलो ना। का मी त्यावेळेस पक्ष सोडून निघालो, मी तेव्हा राजीनामा देऊ शकत होतो ना। पण हे प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांनी माझं केलेलं आहे। संजय राऊत मला म्हटले असते ना, बडगुजर तुम्हाला बाजूला करायचं आम्हाला, मी राजीनामा देऊन टाकला असं 1 मिनिटामध्ये। पण त्यांनी माझी हकालपट्टी करून माझी प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र केलेलं आहे, याच्यातनं मी स्पष्ट सांगतो। मग अचानक असं एका दिवसामध्ये काय घडलं, माझी काय चूक झाली, ही खंत तर आहेच ना माझ्या मनामध्ये।